आज आपण बोलणार आहोत वॉचबद्दल. रिस्ट वॉच. हे रिस्ट वॉच आपल्या आयुष्यात एवढे इम्पॉर्टंट का आहे त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याच वेळा आम्ही न्यूमरोलॉजिस्ट आमच्या क्लायंटला सांगतो की कंपल्सरी तुमच्या हातात घड्याळ असलं पाहिजे. त्यामागचं कारण काय आहे ते पण आज आपण जाणून घेणार आहोत. घड्याळ म्हणजे काय तर तुमची वेळ. जितका जास्तीत जास्त वेळ तुम्ही तुमचं घड्याळ हातात घालाल तेवढी जास्तीत जास्त तुमचा वेळ तुमच्या हातात असतो. मग तो चांगला असू देत किंवा वाईट असू देत, तो बदलण्याची ताकद ह्या घड्याळामध्ये असते. ह्या घड्याळाचा अजून सिग्निफिकन्स जाणून घेण्याच्या अगोदर 2 गोष्टी आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय की तुम्ही वापरलेलं घड्याळ कधीही कुणालाही गिफ्ट करायचं नाही. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याला भावनेच्या भरात घड्याळ गिफ्ट करता तेव्हा तुमच्या आयुष्यातली चांगली आणि वाईट वेळ दोन्ही तुम्ही त्याला प्रेझेंट करता. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात जे अप्स अँड डाऊन्स पाहिलेले असतात त्या आपसुकच त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अनुभवायला मिळतात. दुसरी गोष्ट की कधीही कुणालाही घड्याळ गिफ्ट करायचं नाही. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला घड्याळ गिफ्ट करता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातला चांगला काळ त्याला गिफ्ट करता. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात टाळायच्या आहेत. त्यानंतर विचार करूया की हे घड्याळ जे आपण वापरणार आहोत ते कशा पद्धतीचं वापरलं गेलं पाहिजे. तर सर्वात पहिली गोष्ट की ते घड्याळ मेटलचंच हवं आणि काटे असलेलं हवं. आता त्याच्यामागचं शास्त्रोक्त कारण काय आहे. जेव्हा तुम्ही काट्याचं घड्याळ यूज करता तेव्हा काटे रिप्रेझेंट करतात तुमच्या हृदयाच्या ठोक्यांना. टिक टिक टिक. आणि ते रिप्रेझेंट करतात तुमच्या शरीरातील नाडीला. ते तुमच्या शरीराच्या नाडीशी कनेक्टेड असतात. आणि आपल्या शरीरातली नाडीचा इम्पॉर्टन्स काय आहे ते आपल्याला वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. आणि जेव्हा तुम्ही मेटलचं घड्याळ यूज करता तेव्हा मेटल रिप्रेझेंट करतं प्लॅनेट्सला. जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखाद्या ग्रहांची ब्लेसिंग्स कमी असतात आणि त्या ग्रहांचं जेव्हा ब्लेसिंग्स तुम्हाला अट्रॅक्ट करायचे असतात तेव्हा त्या ग्रहांशी रिलेटेड जे मेटल आहे ते तुम्ही तुमच्या घड्याळात यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही गोल्ड कलरचं घड्याळ यूज करता तेव्हा ते रिप्रेझेंट करतं व्हीनसला. आणि व्हीनस रिप्रेझेंट करतो लक्झरीला आणि कनेक्टिव्हिटीला. तुमच्या आयुष्यात कनेक्टिव्हिटीला आणि लक्झरीला खूप इम्पॉर्टन्स आहे. मग ते रिलेशनशिप असू देत, सर्व्हिस असू देत किंवा बिझनेस असू देत, प्रत्येक ठिकाणी आपल्याला कनेक्टिव्हिटीची गरज असते. लोकांशी इंटरॅक्ट होण्याची गरज असते आणि ते वाढवण्याचं काम करतं व्हीनस. त्यानंतर जेव्हा तुम्ही सिल्वर कलरचं घड्याळ यूज करता व सिल्वर रिप्रेझेंट करतं केतूला, जो तुमच्या आरोग्याशी निगडीत आहे. आणि आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी जेव्हा तुमच्या आयुष्यात स्टार्ट होतात आणि तुम्हाला जेव्हा केतूचं ब्लेसिंग्स हवं असतं त्यावेळी जेव्हा तुम्ही सिल्वर कलरचं वॉच वापरायला स्टार्ट करता तेव्हा आपसुकच तुमच्या आयुष्यातल्या आरोग्याच्या तक्रारी कमी व्हायला स्टार्ट होतात. त्यामुळे ह्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की विचार करा आणि त्या पद्धतीने घड्याळ सिलेक्ट करा. राहिला प्रश्न की घड्याळाची डायल कशा पद्धतीची हवी, कुठल्या कलरची हवी. तर जर तुम्हाला तुमचा न्यूमरोलॉजिकल चार्ट माहिती असेल तर त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यासाठी लकी कलर्स यूज करू शकता. पण जर तुम्हाला तुमचा लकी कलर माहीत नसेल तर तुम्ही ऑफ व्हाईट कलर अगदी बिनधास्तपणे यूज करू शकता.